बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वाण नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तहसीलदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना किसान सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वाण नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप शिवसेना किसान सेनेच्या वतीने करण्यात आला आहे। रिंगणवाडी, वानखेड, काटेल, कोलत आणि काकणवाडा या भागांमध्ये दिवसाढवळ्या रेतीचा अवैध उपसा सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे। किसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल ठाकरे यांनी या संदर्भात बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तहसीलदार प्रशांत पाटील तसेच संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की पेसोडा परिसरातील पूर्णा नदी पात्रात बोटी आणि केनी मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे। तसेच पांडव नदी पात्रातील पळशी, झांशी, उमरा आणि पंचाळा या भागात जेसीबीच्या सहाय्याने दिवस रात्र उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या अवैध उत्खननामुळे नदीपात्राचे नैसर्गिक स्वरूप बदलत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे।